Good evening, everyone. Good evening, sir. So, welcome to Borders Career Academy. We are preparing our subject starting from history, civics, that is political science, Indian polity, geography, and economics. So, how much is possible that we'll see. First of all, I will introduce myself. Myself, Digambar Sable. I'm teaching this subject since last 25 to 30 years for the various competitive exams and associated with one of the big brand also, School of Branch. So teaching experience is lot, and how the questions are asked in the exam, that also is known. So it is like I can guarantee you that whatever you study today and today onwards, एक बहुत अच्छे से हमारे यहाँ पे प्रिपरेशन हो सकता है। ये जस्ट एक काम तुम लोगों को करना है कि जितना कुछ बोला जाता है एक्स्ट्रा वर्क, वो अगर आप लोग करते हो तो बहुत अच्छा होगा। वैसे अगर देखा जाए तो आप लोगों का ये जो सब्जेक्ट है, वैसे स्कूल लेवल पे आप लोगों ने इसको पढ़ा है, लेकिन बाद में भी जो पढ़ा है, इसमें बाद में जो कुछ पढ़ा है उसमें जनरली आर्ट फील्ड से हम लोग जनरली नहीं होते हैं, तो जो कुछ स्कूल लेवल पे पढ़ा था वो भी शायद हम लोग भूल जाते हैं। स्कूल लेवल पे जो कुछ हुआ था उसमें उतना अच्छे से प्रिपरेशन हम लोग नहीं कर पाते थे, क्योंकि हम लोगों का एक टारगेट अलग होता था कि हम लोगों को करना कुछ और है, साइंस फील्ड जाना है, इंजीनियरिंग करना है, MBBS वगैरह कुछ और डिसीजन होता है, इसलिए हम लोग इन सब्जेक्ट को ज़्यादा इंपॉर्टेंस नहीं देते थे एट द स्कूल लेवल। बट हियर वॉट एवर इज मिस्ड एंड हाउ कैन बी प्रिपेयर्ड फॉर द फ्यूचर एग्जाम्स, तो दैट वी आर गोइंग टू डिस्कस फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स। तो आज हम लोग अपनी शुरुआत करते हैं हिस्ट्री से। एक बहुत ही इंटरेस्टिंग टॉपिक है, इंटरेस्टिंग सब्जेक्ट है, ऐसा मुझे लगता है। आप लोगों का नहीं पता है क्या है, पता नहीं आप लोगों को क्या लगता है ये सब्जेक्ट के बारे में। मुझे तो ये सब्जेक्ट बहुत इंटरेस्टिंग लगता है, क्योंकि मुझे पता है कि कौन सा टॉपिक में से कौन सा सब टॉपिक किस तरीके से पढ़ाना है, तो इसलिए मैं उसको उस तरीके से पढ़ाऊँगा जो कि तुम लोगों को इधर ही सब कुछ एंटर हो जाएगा, तो उसकी वजह से सब्जेक्ट बहुत इजी हो जाएगा। वैसे हिस्ट्री एक जनरली बात जो की जाती है कि हिस्ट्री पढ़ना मतलब क्या है, इतिहास काय शिकतो आपण इतिहास, पर इतिहास जो है, हिस्ट्री जो है, उसमें जनरली हम लोग जो देखते हैं उसको जनरली कहा जाता है कि हिस्ट्री इज नथिंग बट द स्टडी ऑफ पास्ट। हिंदी में अगर कहा जाए तो मरे हुए मुद्दों को उखाड़ना। यस, डू यू एग्री विथ मी? यस। तो मरे हुए मुद्दों को क्या फ़र्क पड़ेगा अगर हम लोग वो प्रीवियस पास्ट वगैरह जो है उसको जानेंगे, तो हम लोगों के जीवन में क्या फ़र्क पड़ेगा। अगर नहीं भी जानते हिस्ट्री के बारे में तो क्या फ़र्क पड़ेगा, ये हम लोगों को ऐसा लगता है कि कुछ फ़र्क नहीं पड़ने वाला, पास्ट के बारे में जान के हो गया तो हो गया, उसके बारे में सोच के क्या फ़ायदा है। लेकिन ऐसा नहीं है फ्रेंड्स, अभी हम लोग जो पढ़ने वाले हैं इट इज़ वेरी इंपॉर्टेंट। पास्ट की जो स्टडी होती है, पास्ट में जो कुछ हम लोग किया है, जो कुछ हुआ है, तो उसको हम लोग पढ़ने के बाद ये हम लोगों को दो इम्पॉर्टेंट पॉइंट इसमें से समझ में आते हैं। टू इम्पॉर्टेंट एस्पेक्ट्स आर देयर फॉर स्टडिंग हिस्ट्री। तो इसमें हिस्ट्री में पढ़ने के समय हम लोगों ने जो पास्ट में जो कुछ अच्छा किया है उसमें कुछ इम्प्रूवमेंट होना चाहिए। इम्प्रूवमेंट होते होते ही ज़्यादा डेवलपमेंट होता है, तुम लोगों को पता है। फॉर एग्जाम्पल, पास्ट में जो कुछ अच्छा हुआ था उसको और इम्प्रूव हम लोगों को करना है। अभी इम्प्रूव करना है, इसका एक एग्जाम्पल अगर हम लोग लेते हैं तो एक शुरुआत करते हैं कि पास्ट के बारे में जान के जो कुछ अच्छा हुआ था उसको और अच्छा हम लोग कैसे करते गए हैं, ये एक एग्जांपल लेते हैं। तो आप लोगों को पता है कि वर्ल्ड का सबसे पहला एरोप्लेन, विमान, जगातलं सगळ्यात पहिलं विमान कुणी चालवलं किंवा कुणी वापरलं हे सगळ्यांना माहिती असेल, काय सांगू शकाल? येस, राईट ब्रदर्स। आन्सर राईट आहे सगळ्यांना वाटतं, परंतु मला वाटतं की त्याच्या अगोदर एक विमान वापरलं गेलेलं होतं आणि ते आपल्या भारतामध्येच वापरलं गेलं, भारतामध्ये म्हणजेच आपल्या भारताशी संबंधित। येस, ओके। एक एक्झाम्पलच जर घ्यायचं झालं तर आपल्या जे म्हणजे रामायण जे आहे, रामायणामध्ये उल्लेख झालेला आहे विमानाचा, पुष्पक विमानाचा, बरोबर आहे। कोणी वापरलं? रावणाने वापरलं, पण ते एवढं ॲडव्हान्स होतं की त्याच्यामध्ये कुठलं फ्यूल लागत नव्हतं, कुठलं त्याच्यामध्ये कंट्रोल्स नव्हते, कुठलं काहीच नव्हतं, तरी सुद्धा ते एकदम चांगल्या प्रकारे वापरलं गेलं, म्हणजे ते फक्त माइंडनी कंट्रोल केलं गेलं असेल। पण जर आपण रावणच्या ऐवजी आपण राइट ब्रदर्सचं जर एग्जाम्पल घेतलं तो राइट ब्रदर्स जो है, इन्होंने जो फर्स्ट एरोप्लेन बनाया था, आप लोगों को पता है कि ज़्यादा देर तक वो नहीं उड़ा था, हार्डली कितना 7 to 8 मीटर्स उसने डिस्टेंस कवर किया था, वो गिर गया। लेकिन अगर हम लोग मतलब उसके नेक्स्ट जनरेशन जो बनाएंगे एरोप्लेन की,
अगर उनको वो राइट ब्रदर्स वाला एयरप्लेन पता नहीं होता था तो क्या हुआ, आगे डेवलपमेंट हो सकता था? नहीं। आज हम लोग अल्ट्रासोनिक प्लेन्स उड़ाते हैं। अल्ट्रासोनिक यानी कि जो प्लेन्स किससे स्पीड ज़्यादा है, उसकी साउंड की स्पीड से भी ज़्यादा है। तो ये डेवलपमेंट हम लोगों ने किया है। यस, तो ये डेवलपमेंट हुआ है, मतलब अगर हम लोग को पास्ट के बारे में पता है तो आगे और उसमें डेवलपमेंट हो सकता है, इसलिए हम लोग को पास्ट के बारे में जानकारी होनी चाहिए। और दूसरा एस्पेक्ट ये है कि जो कुछ गलतियाँ हुई है वो रिपीट नहीं होनी चाहिए। एग्जाम्पल लेते हैं, वन ऑफ द बिगेस्ट मिस्टेक विच इज मेड बाय द ह्यूमंस ऑन द अर्थ, वन ऑफ द एग्जाम्पल दैट इज 6 अगस्त 1947। इसका अगर एक एग्जाम्पल हम लोग लेते हैं तो 6 अगस्त 1947 को एक इंसिडेंट हुआ था, इवेंट हुआ था। किसी को पता है क्या हुआ था इस डेट को? यस, वेरी गुड, करेक्ट। हिरोशिमा जो है जापान का वन ऑफ द इंडस्ट्रियल सेंटर, वन ऑफ द सिटी, जहाँ पर अमेरिका ने वर्ल्ड हिस्ट्री का, ह्यूमन हिस्ट्री का फर्स्ट न्यूक्लियर बम वहाँ पे ड्रॉप किया गया, जिसकी वजह से बहुत सारा डिस्ट्रक्शन हुआ, बहुत सारे लोग मर गए। अभी उसको ज़्यादा डिटेल में हम लोग अभी नहीं पढ़ेंगे, लेकिन ये जो गलती हम लोगों ने की थी 6 अगस्त 1945 को, उसके बाद क्या कोई इंसिडेंस ऐसा हुआ है कि ह्यूमंस ने सेकेंड और फर्स्ट जो है 6 अगस्त 1945 और 9 अगस्त 1945 हिरोशिमा एंड नागासाकी, इसके बाद तीसरा न्यूक्लियर बम अभी तक यूज ही नहीं हुआ है पूरे वर्ल्ड में। हालांकि जब ये न्यूक्लियर बम यूज हुआ था उसके बाद वर्ल्ड में उसके टाइम पे सिर्फ एक ही कंट्री के पास न्यूक्लियर बम था, वो था यूएसए, अमेरिका, जनरली हम लोग अमेरिका बोलते हैं। लेकिन उसके बाद बहुत सारे कंट्रीज ने न्यूक्लियर बम बनाए। फिर एक पीरियड ऐसा है 90s तक का, उसमें वर्ल्ड के अराउंड 8 to 9 कंट्रीज जो थे उनके पास न्यूक्लियर बम थे, सिर्फ 8 to 9 कंट्रीज, 10 से कम थे। लेकिन न्यूक्लियर बम जो है 1990 तक जो बने थे इन 8 से 10 कंट्रीज के पास, वो कितने होंगे? 60,000 के आसपास न्यूक्लियर बम बने। एंड इमेजिन, अगर ये एक न्यूक्लियर बम से इतना बड़ा पूरा सिटी खत्म हुआ था, अगर ये 60,000 न्यूक्लियर बम अर्थ पे एक्सप्लोड होते थे तो हम लोग बच भी नहीं पाते थे, हम लोग दुनिया देख भी नहीं पाते थे। यस, तो ये एक गलती हम लोगों ने की थी, और वो पता है न्यूक्लियर बम बनाए, एडवांसमेंट उससे भी ज़्यादा डिस्ट्रक्टिव वेपन्स बनाए गए, लेकिन उसको यूज़ अभी तक नहीं किया गया। मतलब गलती थी, वो पता है, उसको रिपीट नहीं करना है, इसलिए अभी तक नेक्स्ट न्यूक्लियर बम बना ही नहीं, मतलब यूज़ नहीं हुआ। बना तो है बहुत सारे। तो ये दो एस्पेक्ट्स है हिस्ट्री के। तो यही एस्पेक्ट्स को पकड़ के हम लोगों को आगे हिस्ट्री पढ़नी है। मतलब इंपॉर्टेंस मैंने आप लोगों को बताया कि हिस्ट्री पढ़ना क्यों है, हमारे वो मुद्दों को उखाड़ना क्यों है। तो ये दो इंपॉर्टेंट रीजंस हैं। आज हम लोग जो पहला टॉपिक हम लोग का देखने वाले हैं दैट इज द इंडस वैली सिविलाइजेशन। इंडस वैली सिविलाइजेशन जो है हड़प्पन सिविलाइजेशन के नाम से भी जाना जाता है। मराठीत काय म्हणणार आपण त्याला? हड़प्पन संस्कृती, हड़प्पा संस्कृती असं आपण त्याला वेगवेगळे नाव आहेत, हिंदी, मराठी, इंग्लिश, हिंदी लँग्वेजमध्ये थोडासा डिफरन्स येऊन जातो। तर हड़प्पन सिव्हिलायझेशन संस्कृती म्हणजे नेमकं काय आहे? तर ही संस्कृती किंवा सिव्हिलायझेशन त्याचं डेफिनेशन जर बघायचं झालं तर त्याला एक अगोदर सगळ्यात पहिला पॉईंट आहे आपला की स्टडी ऑफ पास्ट म्हणजे हिस्ट्री। त्याच्यानंतर आहे हेरोडोटस, त्यांना आपण म्हणत असतो फादर ऑफ हिस्ट्री। हे फर्स्ट हिस्टोरियन आहेत ज्यांनी की वर्ल्ड मधलं पहिलं हिस्ट्रीचं बुक लिहिलं। काय टायटल होतं बुकचं? द हिस्ट्रीज, हे वर्ल्डचं पहिलं बुक, आणि म्हणून त्यांना आपण फादर ऑफ हिस्ट्री असं म्हणत असतो। त्यानंतर आपण आपला हा जो चॅप्टर आहे हड़प्पन सिव्हिलायझेशन किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, त्याचा ड्युरेशन जे आहे 2500 BC टू 1750 BC हा पिरियड जो आहे। BC म्हणजेच काय सगळ्यांना माहितीच आहे, दॅट इज बिफोर क्राइस्ट एरा, BCE असं आपण त्याला म्हणू शकतो, BCE बिफोर क्राइस्ट एरा। मग हा जो पिरियड आहे याच्यात हड़प्पन सिव्हिलायझेशन किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या बाबतीत आपल्याला माहिती घ्यायची आहे। पण आपला मेन पॉईंट अगोदर आहे की सिव्हिलायझेशन म्हणजे नेमकं काय, व्हॉट इज बाय सिव्हिलायझेशन। तर सिव्हिलायझेशनचं डेफिनेशन आपल्याला दिलेलं आहे की सिव्हिलायझेशन इज सेड टू बी एन ॲडव्हान्स्ड स्टेज ऑफ ह्युमन कल्चरल डेव्हलपमेंट, ॲडव्हान्स्ड स्टेज ऑफ ह्युमन कल्चरल डेव्हलपमेंट। ॲडव्हान्स स्टेज, जसे एक्झाम्पल आपण घेतलं राईट ब्रदर्सचं, तर त्या राईट ब्रदर्सचं जे विमान होतं त्याच्यामध्ये आणखी ॲडव्हान्समेंट होत गेलं, म्हणजे हे जे ॲडव्हान्समेंट होत जात आहे त्यालाच आपण सिव्हिलायझेशन असं म्हणतो। आणखी एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो की ज्यावेळेस मानव पृथ्वीवरती अवतरला, इव्होल्युशन ऑफ द ह्युमन बीइंग्स, त्याच्यानंतर त्याला माहिती नव्हतं काहीच। त्याच्या अगोदर बऱ्याचशा स्पीसीज ॲनिमल्सच्या असतील, प्लांट्सच्या असतील अर्थवरती होत्या, पण त्याच्यानंतर मानवाचं जे इव्होल्युशन अर्थवरती झालं, मानवाला काहीच कळत नव्हतं। व्हॉट वॉज
द कंडिशन ऑफ द मॅन, ह्युमन बिंग्स दॅट टाइम, तो फक्त बाकीच्या ॲनिमल्सला ऑब्झर्व करायचा आणि त्यांचं अनुकरण करायचं, एवढंच तो करायचा. परंतु त्याचं ब्रेन डेव्हलप होत गेलं आणि त्या डेव्हलपमेंटमधून नंतर काय झालं की आत्ताच्या स्टेजला आपण पोहोचलो. तर त्या मानवापासून तर ते आत्ताच्यापर्यंत जे काही डेव्हलपमेंट झालं यालाच आपण सिव्हिलायझेशन म्हणणार. मग हरप्पामध्ये जे सिव्हिलायझेशन डेव्हलप झालं, तिथे जे काही डेव्हलपमेंट झालं त्याच्याविषयी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. तर ॲडव्हान्स स्टेज ऑफ ह्युमन कल्चरल डेव्हलपमेंट इज नथिंग बट द सिव्हिलायझेशन. मग हे इंडस व्हॅलीमध्ये झालं आणि इंडसला आपण मराठीत सिंधू नदी असं पण म्हणतो. तर सिंधू संस्कृती असं पण आपण या चॅप्टरला नाव देऊ शकतो. तर याच्याच विषयी आपल्याला थोडंसं आणखी जास्त जाणून घ्यायचं आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचं जर आपण एक्सटेन्शन जर बघितलं म्हणजे त्याचा जो टोटल एरिया आहे, तर ह्या भागामध्ये भारताचा जो हा एवढा प्रदेश आहे, ह्या प्रदेशामध्ये इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन डेव्हलप झालं. मॅक्सिमम पार्ट जो आहे त्याचा आत्ताच्या पाकिस्तानमध्ये आहे, काही पार्ट इंडियाच्या पंजाबमध्ये आहे, काही पार्ट त्या काश्मीरमध्ये सुद्धा आहे, काही राजस्थानमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे. जवळपास गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्याचे ट्रेसेस सापडलेले आहेत. अफगाणिस्तानचा काही पार्ट त्याच्यामध्ये जातो. तर हा पूर्ण जो एरिया आहे ह्या ठिकाणी हरप्पन सिव्हिलायझेशन डेव्हलप झालं. तर हरप्पन सिव्हिलायझेशनचा जर विचार केला तर एवढा विचार तुम्हाला करावा लागेल की या भागामध्ये ते सिव्हिलायझेशन डेव्हलप झालं. या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की याला आपण अर्बन सिव्हिलायझेशन असं म्हणतो, शहरी संस्कृती असं आपण म्हणतो. त्यावेळेसमध्ये सुद्धा म्हणजे 2500 वर्षापूर्वी सुद्धा शहरांचं डेव्हलपमेंट झालेलं होतं. शहरांसारखी त्या ठिकाणी संस्कृती डेव्हलप झाली. शहरांचं किंवा शहरीकरण तिथे झालं म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला माहिती असेल की सध्याच्या पिरियडमध्ये लोकल गव्हर्नमेंट जे असतात, म्हणजेच जसं आपल्या औरंगाबादमध्ये लोकल गव्हर्नमेंट कोणतं आहे, महानगरपालिका, म्युनिसिपल कॉर्पोरेशन. तर ह्या कॉर्पोरेशनमध्ये एक डिपार्टमेंट असतं, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट असतं, सिटी प्लॅनिंग डिपार्टमेंट असतं. ते काय करतं, आपल्याला कुठे घर बनवायचं असेल, रस्ता असेल, काही कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्यांचं परमिशन घ्यावं लागतं. मग हे परमिशन आपण जे घेतो तर ते त्यांनी अगोदर त्या शहराचं प्लॅनिंग केलेलं असतं फ्युचरचा विचार करून, की फ्युचरमध्ये ह्या भागामध्ये किती लोकसंख्या असेल, त्याच्यानंतर किती आपल्याला त्या ठिकाणी रस्ते तयार करून द्यावे लागतील, रस्त्यांची विड्थ किती असावी लागेल, त्याचबरोबर पाणी, वॉटर सप्लाय वगैरे ज्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार ते करतो. मग त्यावेळेस सुद्धा असा विचार करण्यात आलेला होता, म्हणून त्याला आपण अर्बन सिव्हिलायझेशन असं नाव दिलेलं आहे, शहरीकरण, शहरी संस्कृती असं म्हटलं आहे. का बरं म्हटलं ते आपण थोड्या वेळात बघणारच आहोत. त्यानंतरचा पॉईंट जो आपला आहे की ह्या सिव्हिलायझेशनमध्ये हे एक इमेज आहे, सॅटेलाइट इमेज आहे की ह्या अशा प्रकारे हे सिव्हिलायझेशन होतं. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एका सरळ रेषेमध्ये वगैरे घरं दिसतात. आपण शेवटी ते बघणारच आहोत की याला शहरीकरण का म्हटलं गेलं किंवा शहरी संस्कृती का म्हटली. सुरुवात करत असताना आपल्याला एक नवीन टॉपिक बघायचा आहे, तो म्हणजे कॅल्कोलिथिक पिरियड. आता हा पिरियड जो आहे याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की सगळ्यात अगोदर मानवाचा जो आपण विचार जर केला की डेव्हलपमेंट होत असताना अगोदर मानव एकदम ॲनिमल्स सारखा बिहेव करत होता, त्यांच्यासारखंच वागत होता. पण ज्यावेळेस डेव्हलपमेंटची सुरुवात झाली तर पहिलं युग जे आपण कन्सिडर करतो, फर्स्ट एज ऑन द अर्थ, दॅट इज स्टोन एज. स्टोन एजचा आपण विचार करतो, पाषाण युग आपण त्याला म्हणत असतो. तर ह्या पाषाण युगामध्ये नेमकं काय झालं किंवा युग म्हणजे नेमकं काय, तर एक पर्टिक्युलर पिरियड कन्सिडर करायचा आहे ज्या पिरियडमध्ये एका विशिष्ट घटकाचा वापर जास्त झाला. The age is nothing but a particular period in which some specific things are used by the man on extensive quantity. मग त्यावेळेस काय झालं की पाषाण किंवा स्टोन याचा वापर जास्त झाला, म्हणून त्याला स्टोन एज असं म्हटलं गेलं. त्याच्यानंतरचं जे एज आलं त्याच्यामध्ये कॉपर हे सगळ्यात अगोदर मेटल वापरलं गेलं, म्हणून त्याला कॉपर एज म्हटलं गेलं. कॉपर हे एक मेटल आहे म्हणून त्याला मेटल एज सुद्धा आपण म्हणतो, हे आपल्याला माहिती आहे. पण हे मेटल एज आहे, कॉपर एज आहे किंवा आणखी बाकीचे एजेस, सध्याच्या एजेस जर आपण बघितले, सध्याच्या युगाला भरपूर वेगवेगळी नावं आहेत. सध्याच्या युगाला वेगवेगळी नावं तुम्हाला भरपूर माहिती असतील. आता सध्याच्या युगाला आपण मॉडर्न एज म्हणतोय, कारण सगळं मॉडर्नायझेशन झालेलं आहे, मॉडर्न वर्ल्डमध्ये आपण जगतोय, म्हणून मॉडर्न एज आपण त्याला म्हणतो, आधुनिक युग असं म्हणतो. प्लास्टिक एज सुद्धा म्हणतो आपण, कारण प्लास्टिकचा वापर खूप एक्सटेन्सिव्ह आहे, जिथे नको तिथे प्लास्टिक आपण वापरत आहोत सध्या, म्हणून त्याला आपण प्लास्टिक एज सुद्धा म्हणतो. कम्प्युटर एज म्हणतो, कारण कॉम्प्युटरचा वापर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती होत आहे सध्या, म्हणून कम्प्युटर एज सुद्धा सध्याच्या युगाला म्हटलं जातं. तसंच आत्ताच्या युगाला आपण स्पेस एज असं सुद्धा म्हणतो, कारण स्पेस टेक्नॉलॉजी खूप मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट झाली आहे. ॲटॉमिक एज सुद्धा म्हणतो, कारण ॲटम्सचा वापर, ॲटॉमिक एनर्जी जी आहे त्याचा वापर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती होत आहे. नुसतं ॲटम बॉम्ब बनवण्यासाठी नाही, तर त्याचा कन्स्ट्रक्टिव्ह यूज सुद्धा आहे. कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजे आपल्या फायद्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो, आणि सगळ्यात मोठा फायदा काय होतो, इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी. तर हे वेगवेगळे नाव आहेत, अजूनही भरपूर नाव त्याला दिली गेलेली आहे. तर हे युग सध्याचं आहे.
मग पाषाण सगळ्यात अगोदर होतं, त्याच्यानंतर मेटल एज आलं म्हणजे धातू युग आलं, आणि त्या धातूमध्ये सगळ्यात पहिला धातू आपण वापरला होता तो म्हणजे कॉपर. पण मग जो स्टोन एज जो होता आणि त्याच्यानंतर मेटल एज सुरू झाला, तर त्या स्टोन एज आणि मेटल एज मधलं पहिलं जे होतं ते कॉपर. पण ह्या दोघांचा जो वापर झाला म्हणून त्याला कॅल्कोलिथिक एज असं नाव मिळालं. मीन्स इट वॉज द स्टोन वॉज ऑल्सो यूज इन प्रिव्हियस पिरियड, but the new metal it was invented and used, so that was copper. So when both were used together, then it is called as the Chalcolithic period. From using the stone tools, man gradually came to know about the use of metals. Metals were more durable than the stones. Metals चा वापर का बरं केला? तर त्याचं कारण असं होतं की मेटल्स जे आहेत ते ड्युरेबल आहेत, जास्त टिकाऊ आहेत दगडांपेक्षा. दगड तुटतात, फुटतात, आणि मग त्याचा वापर लिमिटेड होता हे लक्षात यायला गेलं. सुरुवातीला काहीच माहित नव्हतं म्हणून दगडांचा वापर एक्सटेन्सिव्ह झाला. मग त्याच्यानंतर काय झालं की मेटल्स वापरले गेले. त्याचबरोबर द फर्स्ट मेटल टू बी डिस्कवर्ड वॉज द कॉपर. म्हणजेच कॉपरला आपण मराठीत काय म्हणणार? तांबे धातू. तर तांबे धातूचा वापर झाला. फॉर अ लॉंग टाइम स्टोन टूल्स वेर युज्ड with copper. This period where the man used both stone as well as the copper tools is known as the Chalcolithic period. त्याच्यानंतर आहे ब्रॉन्झ एज सिव्हिलायझेशन. ब्रॉन्झचा जर आपण विचार केला तर ब्रॉन्झ हा एक मिक्स्ड मेटल आहे. ब्रॉन्झ हा कॉपर पासून मिळवलेला एक मिक्स्ड मेटल आहे, म्हणजे वेगवेगळ्या धातूंचं एकत्रीकरण करून ब्रॉन्झ, ब्रास आपण त्याला म्हणतो. ब्रॉन्झ मेटल तुम्हाला माहिती आहे, त्याला ब्रॉन्झ जे आहे तो एक मिक्स मेटल, अलाय असं म्हणतात त्याला केमिस्ट्रीच्या लँग्वेजमध्ये, सायन्सच्या लँग्वेजमध्ये. तर ते अलाय तयार करायला सुरुवात झाली. का बरं केली? येस, पंचधातू नाही म्हणतात त्याला. ॲक्च्युली पंचधातू हे वेगळे असतात. ब्रॉन्झ जो आहे तो ब्रास असं मराठीत त्याला म्हणतात, आणि त्या ब्रास आणखी त्याला एक नाव आहे, सांगतो मी तुम्हाला, पण पंचधातू नाही, कारण हे 3 वेगवेगळे मेटल मिळून एकत्र बनवलेलं असतं, 5 नसतात त्याच्यामध्ये. पंचधातू वेगळा असतो. तर मग हा जो आपण विचार जर केला तर ब्रॉन्झ एज सिव्हिलायझेशनचा जर आपण विचार केला, आफ्टर द कॅल्कोलिथिक एज मॅन लर्न द आर्ट ऑफ मिक्सिंग द कॉपर विथ द टीन अँड झिंक. जे 3 आहे त्याच्यामध्ये टीन, झिंक आणि कॉपर हे तिघांचं मिक्सचर झालं, आणि म्हणून त्याला आपण ब्रॉन्झ असणार. ब्रॉन्झ इज मोर हार्ड अँड डक्टाइल दॅन कॉपर. पण हे मिक्स का बरं केलं, हे टेक्निक का बरं डेव्हलप केली माणसाने? तर त्याचं कारण होतं की कॉपर जो आहे तो नरम धातू असतो. तुम्हाला माहिती असेल कॉपरचे युजेस तुम्ही बघितले असतील, तर कॉपर जसं वायरिंगमध्ये वगैरे वापरलं जातं तर ते फ्लेक्झिबल असतं. म्हणून त्याच्यासाठी जे टूल्स बनवले जायचे ते तेवढे जास्त उपयोगी पडत नव्हते, म्हणून त्याचं मिक्सिंग करण्यात आलं आणि त्याच्यापासून आलाय तयार करण्यात आले. By 2500 BC, the Bronze Age civilizations emerged, and that too in 4 numbers. 4 Bronze Age civilization तयार झाले. त्यामध्ये पहिलं होतं हरप्पन सिव्हिलायझेशन, जे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणून ओळखलं जातं. इंडस रिव्हरच्या एरियामध्ये, म्हणजेच आपण त्याला सिंधू संस्कृती असं जे म्हटलं, सिंधू नदीच्या एरियामध्ये. मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन सेकंड आहे, थर्ड आहे इजिप्शियन सिव्हिलायझेशन, आणि फोर्थ आहे चायनीज सिव्हिलायझेशन. ह्या 4ही सिव्हिलायझेशन कोणत्या रिव्हर्सच्या बँक्सच्या याच्यामध्ये तयार झालं ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जसं इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ऑब्व्हियसली सिंधू नदीच्या एरियामध्ये. दुसरं कुठलं आहे ते आहे मेसोपोटेमियन. कोणते रिव्हर आहेत, कोणत्या रिव्हरच्या बेसिन्समध्ये तयार झालं आहे सिव्हिलायझेशन सांगता येईल? युफ्रेटिस आणि टिग्रिस, या 2 नद्यांची नाव लक्षात ठेवायची. थर्ड आहे इजिप्शियन सिव्हिलायझेशन. हे तर सगळ्यांना माहितीच आहे. जगामध्ये सगळ्यात लांब नदी कोणती आहे? कोणती? ॲमेझॉन. ॲमेझॉन ही जगातली सगळ्यात मोठी नदी आहे. सगळ्यात लांब नदी जी आहे ती नाईल आहे. लांब आणि मोठे हे 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. लार्जेस्ट रिव्हर्स अँड लॉंगेस्ट रिव्हर्स हे वेगवेगळ्या कन्सेप्ट्स आहेत. लार्जेस्ट कसं कन्सिडर केलं जाणार? ॲमेझॉन इज द लार्जेस्ट. त्याची विड्थ जी आहे, बँक्स जे आहेत, म्हणजे पात्र जे आहे ते जेवढं मोठं असेल त्याला मोठी असं म्हणायचं. आणि लेंथनुसार जर विचार केला तर लॉंगेस्ट. 2 कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. थोडंसं कन्फ्युजन असतं, ते थोडंसं क्लिअर करून घ्या. आणि चायनीज सिव्हिलायझेशन, वांग हे ही नदी एक आहे, आणि यांगत सी, ह्या 2 नद्या यांच्या बेसिनमध्ये ही चायनीज सिव्हिलायझेशन. द डिस्कवरी ऑफ इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन इन 20th century वॉज अन इम्पॉर्टंट इव्हेंट इन इंडियन हिस्ट्री. आता हे जे आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा हरप्पन सिव्हिलायझेशन आपल्याला कधी माहीत झालं? आपल्याला म्हणजे पूर्ण जगाला, भारतीयांनाच नाही फक्त. कधी माहिती झालं माहिती आहे? 20th century.
आता 20th सेंचुरीमध्ये म्हणजे नेमकं कधी 20th सेंचुरी म्हणजे 100 वर्षांचा कालावधी झाला. So how we can consider that when it was developed and when we came to know about the Indus Valley civilization? My friends, it is very recent time when we came to know about the civilization, Indus Valley civilization, and that too first time we came to know about in the year 1920. 1920 मध्ये आपल्याला हे सिव्हिलायझेशन कळालं. तोपर्यंत जगालाच माहित नव्हतं की इथे संस्कृती डेव्हलप झालेली होती. कधीपर्यंत? 1920 पर्यंत, 1920 पर्यंत आपल्याला माहितीच नव्हतं. मग माहिती कसं झालं? तर कोणता पिरियड होता? हा ब्रिटिश पिरियड होता. आणि ह्या ब्रिटिश पिरियडमध्ये आपल्या या ब्रिटिशांनी काय केलं की आपल्या देशामध्ये वेगवेगळे ट्रान्सपोर्टेशन रूट्स डेव्हलप केले आणि त्याच्यापैकी एक होतं रेल्वे. लाहोर ते मुलतान हे दोन्ही सध्या पाकिस्तानमध्येच आहे. तर त्या ठिकाणी रेल्वेचं काम चालू होतं, रेल्वे लाईनचं काम चालू होतं आणि तिथे काही एव्हिडन्सेस आपल्याला सापडले आणि त्याच्यावरून लक्षात आलं, त्याच्यावरून एक्सकॅव्हेशन झालं, खोदकाम करण्यात आलं आणि त्याच्यानंतर लक्षात आलं की इथे अगोदर संस्कृती डेव्हलप झाली होती आणि नंतर मग ते जगाला माहीत झालं. ठीक आहे. तर ही हरप्पन संस्कृती जी आहे ती आपल्याला 1920 पर्यंत माहितीच नव्हती. त्याचबरोबर सोर्सेस, आता आपल्याला हरप्पन सिव्हिलायझेशन जे आहे त्याच्याविषयी माहिती कशी मिळाली? हिस्ट्री तुम्ही जे शिकता त्याचे महत्त्वाचे 2 सोर्सेस असतात माहिती मिळवण्यासाठी. इतिहासाची माहिती आपल्याला जी मिळते ती 2 प्रकारे मिळत असते. एक असतं लिटररी सोर्स आणि दुसरा असतो आर्किओलॉजिकल सोर्स. लिटररी म्हणजे रायटिंगच्या फॉर्म्समध्ये जे काही लिखित स्वरूपात आहे प्रिव्हियसचं म्हणजे त्या काळामधलं ते जे सोर्सेस आहेत त्याच्यापासून जे आपल्याला प्रूफ्स मिळतात त्याला आपण लिटररी सोर्स असं म्हणतात. म्हणजेच कोणता? लिटररी म्हणजे लिखित स्वरूपातला. आणि दुसरा असतो आर्किओलॉजिकल सोर्स. मग त्यामध्ये मॉन्युमेंट्स असतील म्हणजे वेगवेगळे कन्स्ट्रक्शन साईट्स असतील किंवा मग आणखी काही आपल्याला वेगवेगळे एव्हिडन्सेस सापडले, भांडीकुंडी असतील, आणखी काही असेल तर त्याला आपण आर्किओलॉजिकल सोर्सेस असं म्हणतो. आता लिटररी सोर्सचं एक एक्झाम्पलच घ्यायचं झालं, क्लिअर व्हायला पाहिजे आपल्याला की लिटररी सोर्स मी सांगितलं की रायटिंगच्या फॉर्ममध्ये आहे. मग रायटिंगमध्ये तर तुमच्याजवळ बुक्ससुद्धा आहेत, यांना आपण लिटररी सोर्स हिस्ट्रीचा म्हणणार नाही. कारण काय आहे की हे जे माहिती आपल्याला बुक्समधून मिळते, आपल्या बुक्समधून मिळते, हे ओरिजिनल सोर्स नाही आहे. हा कुठून तरी मिळवलेला आहे, ओरिजिनल सोर्सपासून मिळवलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याला अकबरच्या विषयी काहीतरी माहिती मिळते, ती आपल्या टेक्स्टबुकमधून मिळाली, त्याला आपण लिटररी सोर्स म्हणणार नाही. कशाला म्हणणार मग? तर अकबरच्या विषयी जो ओरिजिनल डॉक्युमेंट आहे कोणता आहे माहिती आहे? अकबरच्या विषयी आपल्याला जी माहिती मिळते अकबरनामा. व्हेरी गुड. अबुल फजल यांनी लिहिलेला अकबरनामा जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे अकबरच्या विषयी आपल्याला माहिती मिळते. मग त्याच्यानंतर आपल्या बुक्समध्ये ती माहिती त्याच्यातून घेतली गेली म्हणून त्याला आपण दुसरा एक नाव देऊ शकतो, तो आहे प्रायमरी सोर्स, प्राथमिक स्रोत इतिहासाच्या विषयी माहिती मिळवण्यात जाणार. आणि आपले जे टेक्स्टबुक वगैरे जे आहेत, कुठलेही बुक जे आहेत त्याला आपण सेकंडरी सोर्स असं म्हणू शकतो. म्हणजे आर्किओलॉजिकल सोर्स, लिटररी सोर्स याचे 2 सब पॉईंट आपल्याला कन्सिडर करायचे आहेत. एक आहे ओरिजिनल, त्याला प्रायमरी म्हणायचं आणि त्या ओरिजिनलवरती बेस्ट जो आहे त्याला आपण म्हणणार सेकंडरी सोर्सेस. मग आर्किओलॉजिकल सोर्समध्ये आणखी एक वेगळं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर त्याचं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो ताजमहाल. ओरिजिनल ताजमहाल तिथे जाऊन बघण्यात आणि त्याची फोटो वगैरे माहिती मिळवण्यात याच्यात फरक आहे. म्हणून तो ओरिजिनल ताजमहाल तो प्रायमरी सोर्स झाला, आर्किओलॉजिकल सोर्सचा प्रायमरी सोर्स. आणि त्याच्याविषयी आपल्याला जी माहिती मिळेल मग ती मूवीजमध्ये मिळेल, इमेजेसमध्ये मिळेल, व्हिडिओजमध्ये मिळेल, कुठेही मिळेल, बुक्समध्ये मिळेल, त्याला आपण सेकंडरी सोर्स म्हणणार. आणि तो सुद्धा एक आर्किओलॉजिकल सोर्सच आहे परंतु सेकंडरी सोर्स झाला, बुक्समधून वगैरेची माहिती मिळेल. तर अशा प्रकारे हे जे 2 सोर्सेस आहेत. मग हरप्पन सिव्हिलायझेशन जे आहे, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जे आहे, आपल्याला जी इत्यंभूत माहिती डिटेल्समध्ये जी माहिती मिळाली ती या वेगवेगळ्या सोर्सेसमधून मिळाली. त्याच्यामध्ये एक आहे ग्रेट बाथ, दुसरा आहे सिटाडेल, थर्ड आहे सील्स, फोर्थ आहे बेर्डेन मॅन, फिफ्थ आहे डान्सिंग गर्ल, सिक्स्थ आहे डॉकयार्ड आणि स्क्रिप्ट. यांचे डिटेल आपण बघूया. हे फक्त एवढे तुम्हाला एकदा नावं सांगितले, याचे डिटेल्स आपण पुन्हा बघतोय. यापैकी पहिला जर सोर्स आपण बघितला द ग्रेट बाथ. आता हा ग्रेट बाथचा एक इमेज आहे, याच्याविषयी तुम्ही शाळेमध्ये सुद्धा शिकलेला आहात. पण याच्यामध्ये आपल्याला ग्रेट बाथ हा एक सोर्स कसा आहे हिस्ट्रीच्या विषयी जाणून घेण्याचा किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या बाबतीत माहिती मिळवण्याचा. तर त्यामध्ये पहिला जो इमेज आपल्याला दिसतोय ते आहे ग्रेट बाथ. यामध्ये 2 वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काही इतिहासकारांचं म्हणणं आहे की याचा यूज कशासाठी केला गेला ते एक वेगळा मतप्रवाह आहे आणि दुसरा एक मतप्रवाह आहे. एक मतप्रवाह असा होता की काही इतिहासकारांचं, हिस्टोरियन्सचं असं म्हणणं होतं की हे फक्त वापरलं गेलं काही विशिष्ट लोकांसाठी किंवा जे काही रिलिजियस सेरेमनीज आहेत त्यावेळेस बात करण्यासाठी ते वापरलं गेलं.
आणि दुसरा असा आहे की कॉमन यूज याचा होत असे असं सांगितलं. तर हे दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. मग याच्यामध्ये इमेजमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी एक वॉटर टँक आपल्याला दिसते. हे वॉटर टँकमध्ये मग त्यांनी सगळ्या चारी साईडने त्याला पोहोचण्यासाठी तिथे जसं आपण स्विमिंग पूल बनवतो त्याच्यामध्ये एंट्रीसाठी आपल्याला रेलिंग वगैरे असतात तसं इथे पण बनवण्यात आलं. आणि त्याच्या आसपास ज्या आहेत त्या रूम्स बनवण्यात आलेल्या होत्या. इथे जे दिसतात आपल्याला ह्या रूम्स आहेत. मग हे कशासाठी वापरल्या गेल्या तर असं सांगण्यात आलं की एक मतप्रवाह जो होता की ते रिलिजियस साठी वापरलं जायचं. त्यांचं असं म्हणणं होतं की हे जे रिलिजियस लोक जे होते त्यांना राहण्यासाठी, किंवा मग कॉमन यूज जर होत असेल याचा तर त्यांचं असं म्हणणं होतं की जसं आता आपण स्विमिंग पूल बघितलं तर तिथे चेंजिंग रूम्स असतात. मग तसं त्या चेंजिंग रूम म्हणून त्यांचा वापर करण्यात आला. दोन्ही मतप्रवाह आहेत. एक्झॅक्ट काय होतं ते आपल्याला माहिती नाहीये, परंतु हे दोन्ही मतप्रवाह दोन्हीपैकी एक कोणतं तरी सत्य असणार आहे. एक्झॅक्ट त्याची माहिती आपल्याला मिळत नाही. किंवा आता आपल्याला दुसरा जर पण बघायचं झालं तर हे एक टँक सारखं जे बनवण्यात आलेलं आहे. आता सध्या टेक्नॉलॉजी खूप डेव्हलप झाली आहे त्याच्यामुळे लिकेज वगैरे होत नाहीये. याच्यामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं लिकेज होत नाही. याच्यामध्ये सुद्धा पाईपलाईन बनवण्यात आली, त्याच्यामध्ये सुद्धा पाणी आणण्यात आलं, खराब झालेलं पाणी त्याचं डिस्कार्ड करण्यात आलं. ही सगळी सिस्टीम त्यावेळेस डेव्हलप झालेली होती. म्हणजे जवळपास 2500 वर्षापूर्वी सुद्धा हे सगळं इथे डेव्हलप झालेलं होतं. आणि म्हणूनच त्याला आपण नाव दिलं सिव्हिलायझेशन, संस्कृती, डेव्हलपमेंट, ह्युमन कल्चरल डेव्हलपमेंट झालं. त्याची जर माहिती घ्यायची झाली तर ग्रेट पार्क जे आहे इट इज वन ऑफ द लार्जेस्ट पब्लिक बिल्डिंग्स ॲट मोहिंजोदारो. हरप्पन सिव्हिलायझेशनमध्ये आहे, परंतु त्याचं लोकेशन जे आहे ते मोहिंजोदारोला आहे आणि इथेच आपल्याला सापडलेले आहे ग्रेट पार्क, दुसरीकडे नाही. इट हॅज अ लार्ज रेक्टँग्युलर टँक इन अ कोर्टयार्ड सराउंडेड बाय अ कॉरिडॉर ऑन ऑल 4 साइड्स, जे आता मी तुम्हाला सांगितलं. देर आर 2 फ्लाइट्स ऑफ स्टेप्स. दोन्ही साईडला त्या स्टेप ज्या आहेत पायऱ्या वगैरे दाखवण्यात आहेत. One in the north and one in the south direction leading to the tank. To make the pool watertight, burnt bricks and mortar lined with the bitumen and gypsum were used for construction. Gypsum आणि bitumen हे जे केमिकल्स आहेत त्यांचा वापर करण्यात आला. कशासाठी तर त्याला एअरटाईट करण्यासाठी, म्हणजे लिकेज प्रूफ करण्यासाठी. The water for the bath was provided by a well in an adjacent room. Surrounding the bath were porticos and set of rooms and a stairway which led to the upper story, म्हणजे वरच्या मजल्यात जाण्यासाठी. Some scholars suggest that those rooms were for some kind of priesthood म्हणजे जे रिलिजियस लोक असतात, धर्मगुरू वगैरे त्यांच्या राहण्यासाठी वगैरे, असं काही लोकांचा मतप्रवाह होता. Whereas some suggest that they were used for changing the clothes. ही माहिती मी तुम्हाला आता सांगितली. हे ग्रेट बाथ एक पहिलं सोर्स आहे इन्फॉर्मेशनचा आपल्याला या इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या बाबतीत. त्याच्यानंतर आहे सिटाडेल. आता सिटाडेल हा जो एक कन्सेप्ट आहे, काय होतं की त्यावेळेस जे मी तुम्हाला सांगितलं की अर्बन सिव्हिलायझेशन होतं, म्हणजे शहरीकरण झालेलं होतं आणि ते शहर जे डेव्हलप झालेलं होतं ते वेगवेगळ्या 2 प्रकारे बनवण्यात आलं. मग एक प्रकार जो असा होता की जनरल जे घरं बनवण्यात आली होती ते जनरल जमिनीवरती बनवण्यात आली होती. आणि दुसरा सिटाडेलचा ॲक्च्युअल काय अर्थ होतो तर त्याचा अर्थ होतो रेस्ड पार्ट, म्हणजे असा एलिव्हेटेड पार्ट. एक सिम्पलचं एक्झाम्पल घ्यायचं झालं, मी सध्या डायसवरती उभा आहे, फ्लोरिंग खाली आहे आणि हे डायस थोडंसं वरती आहे. याचा पर्पज तुम्हाला माहिती की डायस थोडंसं वरती का आहे की मी सगळ्यांना दिसावं. तिथे असं करण्यात आलं की बाकीचे जे कॉमन लोकांची घरं होती ती जनरल लँडवरती बनवण्यात आली आणि एक प्लॅटफॉर्म असा तयार करण्यात आला विटांमध्येच, तो त्या जमिनीपासून थोडासा उंच बनवण्यात आला आणि त्याच्यावरती मग घरं कन्स्ट्रक्ट करण्यात आली. याच्यामध्ये हिस्टोरियन्स जे आहेत त्यांचे मतप्रवाह वेगळे आहेत की कशामुळे असं तयार केलं असेल. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार असे होते की जे कॉमन लोक जे होते, सर्वसाधारण लोकांसाठी जे होतं ते एक लोअर टाउन त्याला म्हटलं गेलं, म्हणजे जनरल जमिनीवरती कन्स्ट्रक्शन करण्यात आलं. आणि सिटाडेल म्हणजे जो रेस्ट पार्ट होता, एलिव्हेटेड पार्ट होता, त्याच्यावरती रिलिजियस पीपल असतील म्हणजे धर्मगुरू वगैरे असतील किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पीपल, मग त्याच्यामध्ये राजा असेल, राजा कन्सेप्ट होतं की नाही ते नाही माहिती, परंतु राजा असेल किंवा त्याचे त्याच्यासाठी मंत्रिमंडळ वगैरे किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचे जे लोक असतील ते तिथे राहत असतील. एक मतप्रवाह हा आहे की इथे धान्य वगैरे साठवण्यासाठी सुद्धा हा पार्ट जमिनीपासून थोडासा उंच बनवण्यात आला. फ्लड्स वगैरे पूर वगैरे येत असतील तर त्याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून हा पार्ट जमिनीपासून थोडासा उंच कन्स्ट्रक्ट करण्यात आला. असा एक मतप्रवाह याच्यामध्ये आहे. तर हे इमेज आहे सिटाडेलचं. कॉमन कन्स्ट्रक्शन इकडे आणि हा पार्ट जो आहे जमिनीपासून उंच करण्यात आलेला आहे त्याला सिटाडेल असं म्हटलं. त्याची इन्फॉर्मेशन आहे की द रेस्ट एरिया ऑफ ईच सिटी वॉज कॉल्ड द सिटाडेल. The citadel has the houses of the ruling classes
and important buildings such as the Great Bath, the granaries, धान्याची कोठारं वगैरे जे असतात ते सुद्धा तिथे बनवण्यात आले पुरांपासून त्याचं नुकसान होऊ नये म्हणून. अँड असेंब्ली हॉल्स ॲज वेल ॲज द वर्कशॉप, म्हणजे हे सगळे रेस्ट पार्टवरती बनवण्यात आले. द सिटाडेल जस्टिफाईज द हरप्पन सिव्हिलायझेशन ॲज अन अर्बन सिव्हिलायझेशन. म्हणजे हा एक दुसरा प्रूफ आहे आपल्यासाठी की हे एक अर्बन सिव्हिलायझेशनला आपण कसं म्हणू शकतो, का म्हणू शकतो. तर हा दुसरा प्रूफ आहे की एक वेल प्लॅन्ड सिटी तिथे तयार करण्यात आलेली आहे. The citadel the presence of the specific buildings of the ruling class indicates some sort of the social classification. याच्यावरून आणखी एक पुरावा आपल्याला मिळतो त्या काळामध्ये की सोशल क्लासिफिकेशन, जसं आपण बघतो की समाजामध्ये उच्च आणि नीच असे कन्सिडर केले जातात, दोन ग्रुप कन्सिडर केले जातात मेनली. तसं होऊ शकतं त्यावेळेस सुद्धा असेल. म्हणजे एक मतप्रवाह आहे की फक्त रुलिंग क्लाससाठीच ते बनवण्यात आलं, एक मतप्रवाह आहे की समाजामध्ये जे दोन गट असतात उच्च आणि नीच असं, तर त्याच्यासाठी मग लोअर टाउन जे आहे ते सर्वसाधारण लोक आणि रुलिंग क्लास जो आहे तो उच्च क्लास असं म्हटलं गेलं तो त्या पार्टमध्ये बनवण्यात आला. म्हणजे हे दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत हिस्ट्रीचे. एक्झॅक्टली काय आहे ते सुद्धा आपण याच्याविषयी सुद्धा आपण सांगू शकत नाही, परंतु दोन अंदाज आहेत आणि दोनपैकी एक नेहमीच सत्य असणार आहे. याच्यापेक्षा तिसरं काहीच कारण नसणार आहे, दोनपैकी एकच कारण. पहिल्या याच्यासाठी सुद्धा आपण ग्रेट बाथमध्ये सुद्धा बघितलं आणि आता सुद्धा आपण बघतो. त्यानंतरचा आहे आपल्याकडे सील्स. थर्ड इम्पॉर्टंट सोर्स ऑफ हिस्ट्री ते आहेत सील्स. आपल्याला वेगवेगळे सील्स सापडले आणि ते फक्त इंडियामध्येच नाही तर इंडियाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जो आपण एक्सटेन्शन बघितलं त्याच्यापासून तर मेसोपोटेमियापर्यंत आपल्याला सील्स सापडले. सील्स म्हणजे एक प्रकारे काय होतं तर मुद्रा ज्या होत्या त्या वर्षाच्या तर त्या आपल्याला सापडल्या आणि ह्या मुद्रा ज्या आहेत त्याच्यावरती एक विशिष्ट आकाराचं किंवा एक डिझाईन बनवण्यात आलेलं होतं. त्याच्यापैकी काही आपण इथे बघतोय, हे वेगवेगळे डिझाईन त्याच्यावरती काढण्यात आलेले आहे. त्याच्यापैकी इम्पॉर्टन्स जर आपण बघितलं तर ह्या सील्सची इन्फॉर्मेशन जर बघितली तर अबाउट 2000 सील्स हॅव बीन डिस्कवर्ड फ्रॉम द हरप्पन सिव्हिलायझेशन. जवळपास 2000 असे मुद्रा आपल्याला सापडलेल्या आहेत. A majority of these seals comprise of the short inscriptions and pictures of one horned bull. एक शिंगाचं ते बैल जो असतो तो आपण त्याला म्हणूया, तो त्याच्यामध्ये मेनली सापडलेला आहे. बफेलो आहे, टायगर आहे, गोट आहे, तर हे आपल्याला त्याच्यामध्ये मेनली सापडलेले आहे. These seals are made using materials such as the terracotta, steatite and agate. तर हे वेगवेगळ्या मटेरियल याच्यासाठी वापरलं गेलं. आता सध्या आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे कॉईन्स आपण जे वापरतो, सील्स वगैरे जे वापरतो ते वेगवेगळ्या मेटल्सपासून तयार केलेले असतात. हे जनरली त्यावेळेस हे वेगवेगळ्या रॉक्सपासून बनवण्यात आलेले होते. त्यानंतरचं आहे मेनी सील्स आर स्क्वेअर अँड आर रेक्टेंग्युलर बट सम आर सर्क्युलर इन शेप. आकारामध्ये स्क्वेअर, रेक्टेंग्युलर किंवा सर्क्युलर असे सुद्धा होते. जनरली तुम्हाला माहिती नसेल परंतु अगोदरचे जे कॉईन्स वापरले जायचे इंडियामध्ये सुद्धा त्याच्यामध्ये 1 पैशापासून तर 1 रुपयापर्यंत, 10 रुपयापर्यंत, 100 रुपयापर्यंत जे कॉईन्स बनवण्यात आले होते. आता सगळे जे आहेत आपण सर्क्युलर बघतो, राऊंडेड शेप बघतोय सगळे कॉईन्स, परंतु काही वर्षांपूर्वी ते स्क्वेअरमध्ये सुद्धा होते. रेक्टँगल सुद्धा, रेक्टँगल नाही बघितले मी सुद्धा, परंतु स्क्वेअर होते. त्याचबरोबर हेक्झागॉन सुद्धा होते. ते वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात. सध्या आपण सगळे जे कॉईन्स वगैरे वापरतो ते राऊंडेड असतात. The seals also tells us about the religions and religion and the beliefs of the Harappan people or Harappan civilization. ह्या सील्स पासून, ह्या मुद्रांपासून आपल्याला आणखी एक माहिती मिळते. ती म्हणजेच काय तर त्यावेळेस कोणते धर्म वगैरे मानले जात असतील, कोणते रिलिजियस बिलीफ्स असतील. बघा हिस्ट्रीच्या बाबतीत आपल्याला जे काही बघायला मिळतं त्याच्यामधून आपल्याला आता एक जर प्रश्न विचारला तर तुम्ही त्याच्या बाबतीत किती माहिती द्याल मला माहिती नाही आहे, परंतु सपोज काहीतरी एक इतिहासाच्या बाबतीत एखादे पोर्ट्रेट आहे, इमेज आहे किंवा मॉन्युमेंट आहे, काहीतरी इथे ठेवलेलं आहे आणि तुम्हाला जर विचारलं की याच्यापासून तुम्हाला काय बोध होतो, व्हॉट यू अंडरस्टूड फ्रॉम दिस, की याच्यामधून तुम्हाला काय काय माहिती मिळतं. तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण बघूयात की शिवाजी महाराजांचं एक पोर्ट्रेट आहे बघा, त्यांच्या दरबाराच्या बाबतीत दरबार दाखवलेला आहे. तर त्याच्याविषयी जर आपण विचार केला की आपल्याला याच्यातून काय माहिती मिळते, काय माहिती मिळते, आपण काय सांगू शकाल. सगळ्यात पहिला आपल्याला प्रश्न म्हणजे एक बोध असा होईल आपल्याला त्याच्यातून असं समजेल की शिवाजी महाराज जे होते त्यांच्याकडे अशी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी वेगवेगळे लोक होते, म्हणजे मंत्री परिषद होती, काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. हे त्याच्यातून पहिली गोष्ट आपल्याला लक्षात येते. आणखी काय लक्षात येईल आपल्याला त्याच्यापासून, थोडासा विचार करा, काय लक्षात येऊ शकतं.
परदेशी दूत परदेशी व्हेरी गुड. म्हणजे त्यांच्या दरबारामध्ये ॲम्बॅसेडर्स सुद्धा होते, दूत सुद्धा होते. आणखी काय सांगता येईल? त्यावेळेसच्या लोकांचे कॉस्ट्युम स्टाईल काय होते, कोणते पेहराव वापरत होते, त्यावेळेस कोणते वेपन्स वापरत होते. वेपन्स सुद्धा वेगवेगळ्या कालामध्ये वेगवेगळे आलेले आहेत, पण ते वेपन्स कोणते वापरत होते. त्याचबरोबर आपल्याला त्यांच्यापासून आणखी भरपूर माहिती अशी मिळते की त्यांच्यामध्ये सुद्धा जो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लास होता, मग बाकीचे लोक सुद्धा दरबारामध्ये त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते घेऊन यायचे. अशी भरपूर माहिती आपल्याला त्याच्यामधून मिळते. म्हणून इतिहासाच्या बाबतीत एक आणखी गोष्ट लक्षात ठेवायची की सध्या आपण जे बघतोय की खूप मोठे वेगवेगळे म्युझियम्स वगैरे आहेत. आपण म्युझियम फक्त बघण्यासाठी जातो, काय म्हणून की तिथे कसं ते होतं त्यावेळेस ते फक्त बघण्यासाठी, परंतु त्याच्यामधून आपल्याला ही सगळी माहिती मिळते. वेगवेगळे म्युझियम जे असतात त्याचा हा एक पर्पज असतो की आपल्याला त्याच्यामधून भरपूर वेगवेगळी माहिती मिळते. आतापर्यंत जे काही आपलं डिस्कशन झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स विचारायचे? कारण हे असं होईल की मी एकटाच तुम्हाला बोलतोय आणि तुम्ही काहीच विचारत नाही. डाऊट्स असतातच, तर ते डाऊट्स जर खरोखरच असतील तर तुम्ही विचारायलाच पाहिजे. काही डाऊट नाहीत? चला आपण पुढचा पॉईंट बघूया. बियर्डेड मॅन, दाढी असलेला मानव, याचा एक आपण म्हणूया त्याला एक मूर्ती सापडली आपल्याला त्या साईड्समधून. मग याच्यावरून आपल्याला काय लक्षात आलं? आता त्याची माहिती आपण अगोदर घेऊया की काय होतं त्याच्या बाबतीत. तर त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की द स्टोन स्कल्पचर ऑफ अ मॅन विथ अ बियर्ड वॉज डिस्कवर्ड ॲट मोहेंजोदारो. हे सुद्धा मोहेंजोदारोला आपल्याला सापडलं. दाढी असलेला एक स्कल्पचर आपल्याला सापडलं, मूर्ती म्हणूयात आपण, ते आपल्याला सापडलं. काय एक्झॅक्टली त्याच्यामधून माहिती मिळते? द स्टॅच्यू हॅज अ शॉल वोन ओव्हर द लेफ्ट शोल्डर अँड द आईज वेअर हाफ क्लोज्ड. एक शॉल आहे त्या इमेजेसमध्ये, पुन्हा एकदा बघा इमेजमध्ये की एक शॉल दाखवलेली आहे आणि ती कुठल्या साईडला आहे? लेफ्ट शोल्डरवरती आहे. त्याचबरोबर दुसरं एक आपल्याला त्याच्यातून लक्षात येते की आईज आर हाफ क्लोज्ड, अर्धवट मिटलेले डोळे आहेत. हा दुसरा एक त्याच्यामधून आपल्याला एक माहिती मिळाली. पण मग त्याच्यावरून आपण काय बोध घ्यायचा? Therefore, some scholars believe that this statue is of a yogi. एक योगी आहे, त्यांचा हा पुतळा आहे किंवा मूर्ती आहे असं आपण त्याच्यामधून अंदाज काढू शकतो. कशामुळे? तर एका साईडला शॉल आहे, डोळे अर्धवट मिटलेले आहेत आणि याच्यामधून एक अंदाज लावला की ही एक योगीची मूर्ती असेल. कारण कॉमन लोक जे आहेत ते पूर्ण सगळा असा पेहराव त्यांचा होता, म्हणून एक अंदाज असा काढण्यात आला की हे एक योगी असतील. This sculpture is of a high artistic value and points to the extensive existence of the skilled artisans in the Harappan civilization. त्या जसं आपण त्या फोटोच्या बाबतीत म्हटलं की शिवाजी महाराजांचा दरबाराचा फोटो आहे, त्याच्यातून वेगवेगळी माहिती मिळते. आणखी भरपूर माहिती, आपण जेवढं एक्झाम्पल घेतो त्याच्यापेक्षा आणखी जास्त माहिती मिळते. तसंच ह्या वेगवेगळ्या मॉडेल्सकडून सुद्धा आपल्याला आणखी एक वेगळी माहिती मिळते की जर आपल्याला हे स्कल्पचर सापडलेलं आहे, पुतळा किंवा मूर्ती सापडलेली आहे, तर काय आपण याच्यावरून हे नाही म्हणू शकत की आपल्याला त्यावेळेस मानव त्यावेळेसचा होता 25,000 वर्षापूर्वी, तर तो माणूस 25,000 म्हणजे कधी? BC पिरियडमध्ये. म्हणजे आतापर्यंत जर आपण विचार केला तर 4,500 ते 5,000 वर्षांचा कालावधी आपण कन्सिडर करूया. म्हणजे जवळपास 4,500 ते 5,000 वर्षापूर्वी मानवाला हे आर्टिस्टिक स्किल सुद्धा डेव्हलप झालेलं होतं. म्हणजेच काय? तर त्याला ते कोरीवकाम म्हणा किंवा शिल्पकला वगैरे म्हणा, हे सगळं त्याला आत्मसात झालेलं होतं. ते तेवढं त्यावेळेस सुद्धा डेव्हलप झालेलं होते. म्हणजे साधारणपणे 4,500 ते 5,000 वर्षांपूर्वी हे सुद्धा सगळं डेव्हलप झालेलं होतं. येते लक्षात? तर हा एक आणखी आपल्याला एक पुरावा त्याच्यामधून मिळतोय. त्याच्यानंतर आहे डान्सिंग गर्ल. एक मूर्ती सापडलेली आहे आणि त्याला असं नाव देण्यात आलेलं आहे की डान्सिंग गर्ल, नृत्य करणारी मुलगी, असं त्याचं एक आपण नाव कन्सिडर करूया. मग ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला वेगळी माहिती मिळते. काय माहिती मिळते? तर ही डान्सिंग गर्लचं जे पोर्ट्रेट म्हणजे स्टॅच्यू आपल्याला सापडलेला आहे, काय लक्षात आलं? इट इज वन ऑफ द मास्टरपीसेस ऑफ द आर्ट्स and shows a high degree of the development in the art of the sculpture. म्हणजे त्यावेळेस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती हे स्किल जे आहे, आर्टचं स्किल जे आहे, स्कल्पचरचं स्किल आहे, शिल्पकला वगैरे जे आहे, हे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती डेव्हलप झालेलं होतं. द राईट आर्म ऑफ द डान्सिंग गर्ल इज रेस्ट ऑन द हिप अँड द लेफ्ट आर्म इज हेवीली बँगल्ड. बघा काय सांगितलं? राईट आर्म म्हणजेच उजवा हात जो आहे
तो कुठे आहे, हिप वरती रेस्ट केलेला आहे म्हणजे कमरेवरती ठेवण्यात आलेला आहे. अँड द लेफ्ट आर्म इज हेवीली बँगल्ड. डावा हात जो आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या बांगड्या आहेत. पुन्हा आपण ती इमेज बघूया. डावा हात जो आहे इथपर्यंत बांगड्या दिसत आहेत आपल्याला आणि उजवा हात जो आहे तो कमरेवरती ठेवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतरचा आणखी आपल्याला एक आहे पुरावा जो की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या बाबतीत माहिती मिळते की ते एक डेव्हलप्ड सिव्हिलायझेशन होतं. आणखी एक तो पुरावा दिलेला आहे तो म्हणजे डॉकयार्ड. डॉकयार्ड म्हणजे नेमकं काय, तर डॉक म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. सध्या आपण बंदरं वापरतो, सी पोर्ट्स वापरतो. तर त्यावेळेस सी पोर्ट असे खूप मोठमोठे नसेल कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ट्रान्सपोर्टेशन होत नव्हतं, वॉटर ट्रान्सपोर्टेशन. म्हणून त्यांनी काय केलं होतं की नद्या वगैरे ज्या असतील किंवा किनारी भाग जो असेल तिथे एक असा प्लॅटफॉर्म तयार केला ज्याच्यावरून लोडिंग आणि अनलोडिंग होईल. जसं तुम्ही काही ठिकाणी बघता, जसं रेल्वे स्टेशनला जाल तुम्ही किंवा आणखी कुठेही बघा की कुठल्याही गाडीमध्ये लोडिंग अनलोडिंग जे होतंय, माल जो भरला जातो किंवा उतरवला जातो, तर त्याच्यासाठी ते एक प्लॅटफॉर्म बनवावं लागेल आणि त्याच्यावरून ते इझी होईल. मग तसंच इथे सुद्धा आहे की जे नद्या आहेत किंवा किनारी भाग जो आहे तिथे सुद्धा त्यांनी विटांमध्ये हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे. आणि त्याच्यावरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की तो जो पिरियड होता त्यावेळेस सुद्धा इथे चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट झालेलं होतं. आपलं टॉपिकच आहे सिव्हिलायझेशन. काय सांगितलं आपण सिव्हिलायझेशनचं डेफिनेशन? सिव्हिलायझेशन इज नथिंग बट द ॲडव्हान्स ह्युमन कल्चरल डेव्हलपमेंट, किंवा आपण त्याला असे म्हणू शकतो ॲडव्हान्स्ड स्टेज ऑफ ह्युमन कल्चरल डेव्हलपमेंट. यामध्ये कल्चर हा शब्द आलेला आहे. आपण विचार करूयात की कल्चर म्हणजे नेमकं काय. काय सांगता येईल आपल्याला कल्चरचा अर्थ? सगळ्यांनी प्रयत्न करायचा. कल्चर कशाला म्हणणार आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा हा शब्द वापरतो. लिहिला असेल, म्हटला असेल, वापरला असेल, बोलला असेल किंवा परीक्षेत लिहिला असेल. बिलीफ्स, व्हेरी गुड. आणखी काय म्हणता येईल कल्चरला? आपण आणखी दुसरं काय म्हणू शकतो किंवा कशाला कल्चर म्हणणार आपण? हे खूप सोपा कन्सेप्ट आहे, परंतु आपल्याला काय असतं ना की शब्दशः अर्थ माहिती नसतं आणि म्हणून आपण ते लक्षात ठेवू शकत नाही. मी तुम्हाला एक खूप चांगलं एक्झाम्पल देतोय की आपण लक्षात कसं ठेवायचं. आता हा एक पॉईंट आपला संपला की आपण एक खूप चांगल्या प्रकारे एक ट्रिक बघणार आहोत किंवा एक माहिती अशी घेणार आहोत की आपल्याला जे काही शिकलं जातं ते खूप चांगल्या प्रकारे अभ्यास न करता सुद्धा चांगल्या प्रकारे लक्षात राहू शकतं आणि का राहतं, कसं राहतं ते पण आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपण कल्चर म्हणजे काय त्याच्यावरती विचार करूया. तर एक उत्तर आलेलं आहे ते म्हणजेच काय सांगितलं? बिलीफ्स. आणखी काय सांगता येईल आपल्याला? लाईफस्टाईल म्हणता येईल. कल्चर म्हणजे आपली लाईफस्टाईल, बरोबर आहे. आणखी काय म्हणता येईल? आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती, कॉमन पॅटर्न म्हणता येईल. व्हेरी गुड, बरोबर आहे. आपले ट्रेडिशन सुद्धा आपण म्हणू शकतो. कल्चर म्हणजे ट्रेडिशन सुद्धा. कल्चर म्हणजे आपलं जे ट्रेडिशनल कॉस्ट्युम आहे ते सुद्धा, म्हणजे त्याला सुद्धा आपण कल्चरच म्हणतो. अशी बरीचशी नावं आपण देऊ शकतो. परंतु मित्रांनो, हे जे वेगवेगळे नाव जे आपण सांगितलेले कल्चरचा अर्थ नाही आहे. हे कल्चरचे वेगवेगळे फक्त एक्झाम्पल्स आहेत. माझी लाईफस्टाईल आहे म्हणजे मी कसं राहतो, मी कसे कपडे वापरतो, मी काय खातो, कसं खातो. त्याचबरोबर मी कोणते बिलीफ्स वापरतो, कोणते बिलीफ्स माझ्या थॉट्स काय आहेत किंवा आणखी भरपूर काही असतं. तर ह्या सगळ्यांच्या बाबतीत जर विचार केला तर या सगळ्यांना एकत्रितपणे नाव आहे कल्चर. पण कल्चर जे जे सांगितलेले आपण वेगवेगळे शब्द आहेत ते त्याचे फक्त एक्झाम्पल्स आहेत. लाईफस्टाईल असेल, ट्रेडिशन्स असतील, फेस्टिवल्स असतील, हे सुद्धा कल्चरचंच पार्ट आहे. मग एक्झॅक्टली नेमकं काय असतं कल्चर म्हणजे? तर कल्चरचं सुद्धा एक डेफिनेशन आपण लक्षात घेऊया. आणि मित्रांनो लक्षात ठेवा की कल्चर किंवा कुठलाही शब्द, कुठलाही जगामध्ये कोणत्याही भाषेतला कुठलाही शब्द जरी असेल तर प्रत्येक शब्दाला त्याची स्वतःची व्याख्या असते. इव्हन व्याख्या या शब्दाची सुद्धा स्वतःची व्याख्या असते. शब्द या शब्दाची सुद्धा व्याख्या आहे. अंडरस्टूड? Every word, every term in the world is having its own definition. Even definition term is also having its own definition. Yes? So definition जे असते ती प्रत्येक शब्दाची असते. त्याला आपल्याला डिफाईन करता आलं पाहिजे. आणि जर आपल्याला डिफाईन करता आलं किंवा त्याची डेफिनेशन जर माहीत असेल तर आपण कुठलाही पॉईंट कधीही विसरत नाही. मग तो विषय कोणताही असतो. आपल्याला त्याची डेफिनेशन लक्षात आली तर म्हणजे त्याचा अर्थ समजला तर आपण कधीच विसरत नाही. कोणतीही वस्तू असो, कोणताही सब्जेक्ट असो, कोणताही तो आपण कधीच विसरणार नाही एकदा शिकल्यावर. मी तुम्हाला एक्झाम्पलही सांगतो. एक फार फोरकट असं एक्झाम्पल वाटेल परंतु तुम्ही त्याच्यावरून लक्षात घ्याल की आपल्याला जे समजतं ते आपण आयुष्यात कधीच विसरत नसतो. अभ्याससुद्धा करायची गरज नसते. फॉर एक्झाम्पल,
ज्यावेळेस कधी तुम्ही शाळेत जायला सुरुवात केली असेल, तुमची सुरुवात नर्सरी प्ले ग्रुपमधून झाली असेल आणि त्यावेळेस पहिल्याच शब्द जर तुम्हाला शिकवला गेला किंवा पहिला प्रश्न जर तुम्हाला शिकवला गेला की त्याचा आन्सर कसं करायचं, सगळ्यांना एकच शब्द किंवा एकच क्वेश्चन शिकवला गेलेला होता, त्याचा आन्सर कसं द्यायचं, तो म्हणजे व्हॉट इज युअर नेम, तुमचं नाव काय, कोणत्या भाषेत तुम्ही शिका, पहिला प्रश्न हाच शिकवला गेलेला आहे, बरोबर आहे. आणि त्याच वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की व्हॉट इज युअर नेम विचारलं तर तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे, बाकी कोणाचंच नाही सांगायचं. लहानपणी समजलेलं आहे सगळ्यांना. मग ते लहानपणी समजलेलं आहे ते आतापर्यंत तुम्हाला झोपेतून जरी उठवलं तर तुम्ही दुसऱ्यांचं नाव सांगणार नाही. व्हॉट इज युअर नेम विचारल्यावर आपण आपलंच नाव सांगणार, बरोबर आहे की नाही. कशामुळे असं आहे की ते समजलेलं आहे, पक्क फिट झालेलं आहे, ते आपल्या ब्रेनमध्ये फिट झालेलं आहे की याचं उत्तर हेच आहे, जगामध्ये कुठेही जा, लँग्वेज कोणती असो, याचं उत्तर हेच आहे. मग हे जे उत्तर आपल्या लक्षात आलेले आहेत, आपल्याला जे समजतं ते कधीही आपण विसरू शकत नाही. म्हणून कोणताही सब्जेक्ट जर तुम्हाला विचारलं की तुमचा आवडता विषय कोणता, कोणी मॅथ्स म्हणेल, कोणी सायन्समधला एखादा सब्जेक्ट सांगेल, कोणी हिस्ट्री म्हणेल, कोणी जॉग्राफी, जनरली कोणी हिस्ट्री जॉग्राफी म्हणत नाही. परंतु जनरली जर तसा आपण विचार केला तर प्रत्येक विषय हा आपल्याला का आवडतो आणि का आवडत नाही, जगामध्ये फक्त दोनच कारणं असतात. प्रत्येक गोष्टीचे दोनच कारणं आहेत. एखादा विषय मला खूप आवडतो, त्याच्यात दोनपैकी एकच कारण खरं असतं. कारणं दोन असतात, परंतु मला लागू पडतं कोणतं तरी एक, ते सगळ्यांसाठी कॉमन आहे. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्याला आपण विचारलं की कोणता सब्जेक्ट सगळ्यात जास्त आवडतो, जेवढे सब्जेक्ट तुम्ही शिकलेला आहात, एखाद जण म्हणेल की मला मॅथ्स आवडतं. त्याच्याच बाबतीत जर दुसऱ्याला विचारलं तर तो म्हणेल मॅथ्स मला बिलकुल आवडत नाही. आता हे आवडतं आणि आवडत नाही हे कशामुळे, तर त्याचं कारण जर तुम्हाला आता लक्षात आलं तर तुम्ही इथून सुरुवात करू शकता की आयुष्यामध्ये कोणता सब्जेक्ट अवघड जाणार नाही. फक्त काय सांगतो ते एकदा 2 मिनिटात चांगलं लक्ष देऊन ऐका. मला कोणता सब्जेक्ट आवडतो याचं सगळ्यात पहिलं कारण असतं की ज्यावेळेस माझ्या शिक्षकांनी बेसिक त्या सब्जेक्टचं शिकवलं होतं त्यावेळेस ते मला खूप चांगलं समजलं होतं. म्हणून ज्याला मॅथ्स आता आवडतं, लहानपणी ज्यावेळेस मॅथ्स शिकायला सुरुवात केली होती त्यावेळेस ते शिकवणाऱ्याने एवढं चांगलं शिकवलं की ते तुम्हाला समजलं, आणि समजलं म्हणून ते लक्षात राहतं आणि म्हणून ते आवडतं. एखाद्यानं त्याच टीचरच्या वर्गामध्ये दुसरा एखादा विद्यार्थी असतो, त्याला मॅथ्स बिलकुल आवडत नाही, कारण त्याला ते समजलंच नव्हतं. दोनच कारण आहेत, एकाला समजलं होतं, एकाला समजलं नव्हतं. तसंच जर आपण प्रत्येक विषयाच्या बाबतीत जर केलं तर प्रत्येक शब्द आपल्याला जर समजून आला तर आपल्याला त्याचा अभ्यास करायची गरजच पडत नाही. समजणं महत्त्वाचं असतं. आत्तापर्यंत काय होतं की शाळेच्या लेवलला, कॉलेजच्या लेवलला आपण भरपूर एक्झाम्स दिलेल्या आहेत आणि त्या एक्झामसाठी आपण प्रयत्न करतो, अभ्यास करतो. अभ्यास म्हणजे शिक्षकाकडून शिकून घेतो, त्याच्यानंतर आपण त्याचं रिव्हिजन करतो. रिव्हिजनच्या सोबतच आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची सवय लागलेली असते, चांगली असते की वाईट असते ते तुम्ही ठरवा, ती म्हणजेच रट्टा मारण्याची. आणि रट्टा मारून मारून आपण ते परीक्षेपर्यंत लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु गोष्ट अशी होते की ज्यावेळेस परीक्षा असते नेमकं त्याच वेळेस आपण विसरून जातो. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या बाबतीत सुद्धा हेच लागू आहे, लक्षात ठेवा. तर नेमकं काय होतं की आपण ते विसरून जातो, आणि ते विसरून जाण्याचं कारण आहे की ते फक्त आपण शिकलो होतो, त्याला समजून घेतलं नव्हतं. आता याच्यासाठी फक्त एकच सिम्पल एक्झाम्पल सांगतो की काय होतं नेमकं. आपण बऱ्याच वेळा मोबाईलवरती, कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती गेम खेळतो. कम्प्युटर गेम्स असतात, आपण ते गेम्स खेळतो. काही जणांना एखादा गेम खूप जास्त आवडतो आणि तोच गेम दुसऱ्याला आवडत नाही. सेम मॅथ्ससारखंच आहे की एकाला मॅथ्स खूप आवडतं, दुसऱ्याला ते आवडत नाही. जो गेम तुम्ही खेळता, आता प्रत्येकाचं तुमचं इंडिव्हिज्युअल एक्झाम्पल तुम्ही बघा की जो गेम तुम्हाला आवडतो, मी विचारणार नाही कोणता, तुम्ही खेळत असाल नसाल ती गोष्ट वेगळी, पण जर खेळत असाल तर एखादा गेम तुम्हाला का आवडतो, तुम्ही तो दररोज खेळता किंवा नेहमी तोच गेम खेळता. जो गेम तुम्हाला आवडत नाही तो खेळतच नाही. काय कारण असू शकतं माहिती आहे? जे आत्ता मी विषयांसाठी सांगितलं तेच आहे. काय की जो गेम तुम्हाला समजला तुम्ही त्याला खेळू शकता, म्हणून तुम्ही तो आवडला, तुम्हाला तो आवडला आणि म्हणून तुम्ही नेहमी करता. एखादा गेम तुम्ही प्रयत्न करून बघितला, तो खेळताच आला नाही कारण समजलाच नाही. हेच एकच कारण आहे, समजलाच नाही म्हणून तो तुम्हाला खेळता आला नाही, आणि दुसऱ्यांदा तुम्ही तो गेम खेळण्याचा प्रयत्न करतच नाही, त्याला तुम्ही सोडून देता. तसंच विषयांच्या बाबतीत आहे की जे विषय तुम्हाला समजले ते तुम्हाला आवडतात, जे समजले नाही ते तुम्हाला आवडत नाही. तसं विषय खूप इंटरेस्टिंग असतात, सगळे विषय इंटरेस्टिंग आहेत. असा कोणताच विषय नाही आहे की जो अवघड आहे. सगळे विषय इंटरेस्टिंग आहेत, फक्त तो समजून आला पाहिजे. आणि म्हणून कोणताही विषय समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असताना मी तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या बाबतीत भरपूर काही सांगणार आहे.
की प्रिव्हियस एक्झाममध्ये पेपर क्वेश्चन्स कसे आले, ते कसे लक्षात ठेवायचे, त्याच्यासाठी भरपूर ट्रिक्स आहेत, खूप वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत, खूप आहेत. मग ते जर तुम्ही समजून घेतले आणि ट्रिक्स समजल्या तर त्या तुम्हाला लक्षातच राहणार आहेत. म्हणजे एक एक्झाम्पल मी तुम्हाला आता दाखवतोच आहे. एक एक्झाम्पल, दररोजच आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स बघूयात, वेगवेगळ्या ट्रिक्स घेऊयात. जसं एक एक्झाम्पल घ्यायचं जर झालं तर आपण आपल्या भारत देशामध्ये राहतो. भारताचा नकाशा आपण परीक्षेत वगैरे भरपूर वेळा वापरलेला आहे. जवळपास दररोज आपण भारताचा नकाशा वापरतो, बघतो. एक प्रश्न, कॉमन प्रश्न, जो की सगळ्यात सोपा आहे आणि मी तुम्हाला एक गॅरंटी देतो की मी जेव्हा केव्हा प्रश्न विचारेल एकदम सोपे प्रश्न विचारेल. जसं आपण आपल्या मेन मुद्द्यावरती अगोदर येऊयात की संस्कृती म्हणजे काय, ते आपण अजूनही बघितलेलं आहे. लक्षात आले तुमच्या संस्कृती म्हणजे काय? लक्षात काय आलं की फक्त एक्झाम्पल्स लक्षात आलेले आहेत, पण संस्कृतीची व्याख्या काय? तर संस्कृती म्हणजे कल्चर, आणि कल्चर इज नथिंग बट एव्हरीथिंग विच इज मॅन मेड. जे काही मानवाने तयार केलेलं आहे त्याला संस्कृती म्हणायचं. मानवाने तयार केलेल्या घटकांना संस्कृती म्हणायचं. आठपटा वाटते ना उत्तर, थोडंसं बरोबर वाटत नाही ना, परंतु हेच आहे. तुम्ही आता जेवढे एक्झाम्पल सांगितले तेवढीच लक्षात घ्या. त्याच्यापैकी नैसर्गिक काय आहे ते मला सांगा. लाईफस्टाईल नैसर्गिक आहे, आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती नैसर्गिक आहेत, आपले कपडे नैसर्गिक आहेत, कपड्यांची स्टाईल नैसर्गिक आहे, काहीच नाही आहे, सगळं आपण तयार केलेलं आहे. म्हणून जे काही मानव निर्मित आहे ते सगळं कल्चर म्हणायचं, संस्कृती म्हणायचं. माहीत होतं आतापर्यंत? व्हेरी गुड. तर आता संस्कृती आपल्याला कळालेली आहे की संस्कृती म्हणजे जे काही मानव निर्मित, मग त्याच्यामध्ये गाड्या आहेत, रस्ते आहेत, वाहनं आहेत, जे काही असेल सगळं संस्कृती आहे. आपल्या आसपास जेवढं काय आहे ते सगळं सांस्कृतिकच आहे. मग आता ही संस्कृती जी आहे ती आपण बघितली, परंतु मानवाने तयार केलेल्या घटकाला संस्कृती म्हटलं असं आपण व्याख्या बघितली. परंतु का बरं हे घटक तयार केलेत मानवाने? त्याचे सुद्धा दोनच कारणं आहेत. किती कारणं आहेत? दोनच. कोणते कारणं आहेत? एव्हरीथिंग इज मेड बाय द मॅन फॉर हिज कम्फर्ट अँड हॅपीनेस. जे काही तयार केलं जगामध्ये, तुम्ही कोणतं एक्झाम्पल घ्या, ते फक्त दोन कारणांसाठी तयार केलेलं आहे. कोणते कोणते? आपलं कम्फर्ट, आपला आराम, आणि दुसरं म्हणजे आपला आनंद, हॅपीनेस. एक्झाम्पल बघा, बेंचेस, चेअर्स, काय आहे, फर्निचर वगैरे, हे सगळं आपल्या कम्फर्टसाठी आपण बनवलं आहे. अगोदर खाली बसून शिकलं जायचं, ते कम्फर्टेबल होतं नाही. म्हणून जे काही आपण तयार केलं ते एक एक्झाम्पल लक्षात आलं. आनंद मिळवण्यासाठी आपण काय केलेलं आहे, काय तयार केलेलं आहे, काय निर्माण केलेलं आहे? गेम्स आहेत, एंटरटेनमेंट वेगवेगळ्या प्रकारचं आहे, पिक्चर्स, मूव्हीज वगैरे जे काही असतील, फेस्टिवल्स असतील, याच्यापासून सुद्धा आपल्याला आनंद मिळतो. म्हणून जे काही मानव निर्मित आहे त्याला आपण संस्कृती म्हणायचं. आणि का बरं मानवाने निर्माण केलं? तर कम्फर्ट आणि हॅपीनेससाठी, म्हणजेच आपला आराम आणि आपलं आनंददायी जीवन, याच्यासाठी आपण सगळं तयार केलेलं आहे. पॉईंट काय होता आपला आता? की आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला ते समजलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की लक्षात ठेवायचं जर असेल तर ते समजलं पाहिजे. समजलं तर आपण ते कधीही विसरत नाही. आणि त्याचं एक एक्झाम्पल आपण इथे बघूया. तर एक एक्झाम्पल आपण बघूयात शेवटच्या 2 मिनिटात, की आपल्याला जर समजलं तर सगळं लक्षात राहतं. एक एक्झाम्पल देतोय, जसं आपण आता बघितलं की आपल्याला जे काही शिकतो आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यानंतर त्याचं रिव्हिजन करतो आणि नंतर रट्टा. बरोबर आहे? एकच एक्झाम्पल आता बघूयात. आपण असे इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स दररोज बघूयात. आणि त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल, जसं फॉर एक्झाम्पल आपण भारताचा नकाशा आपण बऱ्याच वेळा पाहतो असं आपण म्हटलेलं आहे. त्या भारताच्या नकाशाचा जर विचार केला तर भारताचा नकाशा साधारणपणे हा असा आहे. एक
छोटासा प्रयत्न करतोय नकाशा काढायचा. माझं ड्रॉइंग तेवढं काही खूप चांगलं नाहीये, त्याच्यामुळं हसू नका माझ्या ड्रॉइंगला. सपोज हा भारताचा नकाशा आहे, आपण नेहमी बघतो. ठीक आहे. या नकाशामध्ये जसं शाळेच्या लेवलला तुम्ही वेगवेगळ्या लोकेशन्स लक्षात ठेवलेले आहेत, मग ते पर्वतरांगा असतील, पीक्स असतील, शिखरं असतील किंवा इंडस्ट्रियल लोकेशन असतील, भरपूर काही असं तुम्ही शिकलेलं आहात. रेल्वे मार्ग असतील, रस्ते असतील, सगळं काही शिकलेलं आहात. ते लक्षात ठेवायचं कसं? एक लक्षात ठेवण्यासाठी एक ट्रिक आता जे दाखवते, नंतर बाकीचे भरपूर आपण बघूयात. जर हाच नकाशा आपण जर थोडासा डिटेलमध्ये जर बघितला तर भारताचा जो दक्षिणेकडचा नकाशा आहे हा पश्चिम किनारा भारताचा आणि पूर्व किनारा हा थोडासा असा दिसतो. आणि ह्या ठिकाणी या पूर्व किनाऱ्याच्या इथे असलेलं जे राज्य आहे कोणतं आहे? तमिळनाडू. सगळ्यात दक्षिणेकडचं पूर्व किनाऱ्यावरचा हा पूर्व किनारा आणि हा पश्चिम किनारा. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा एवढा आहे केरळ, आणि या केरळचा किनारी भाग जर तुम्ही बघितला तर तिथे काहीतरी आकार तुम्हाला दिसेल. हे मी फक्त असं झिगझॅग ड्रॉइंग काढलेलं आहे. नकाशा एक्झॅक्टली जर बघितला तर तुम्हाला काहीतरी एक विशिष्ट ड्रॉइंग दिसेल. इथे वाटतंय काही चेहऱ्याचा फेसकट वाटतोय, एक साईडचा चेहरा वाटतोय. हा पहिल्यापासून होता. भारताचा नकाशा जेव्हापासून तयार झालेला आहे तेव्हापासून होता, पुन्हा दिसला होता आतापर्यंत, पण आहे तिथे. ठीक आहे. आणि लोकेशन्स मग काय की भारताच्या नकाशात कुठेतरी तुम्ही असं एखादा छोटासा जरी डॉट दाखवला तरी कोणतं तरी लोकेशन असेलच, ते काहीतरी असेल तिथे. मग या ठिकाणी भारताच्या कोणत्याही नकाशामध्ये जर तुम्ही इथे असं जर बघितलं तर इथे एक छोटंसं सर्कल असतं. आता या नकाशामध्ये जर चेहरा जर आपण त्याला संबोधलं तर त्या चेहऱ्यामध्ये हा जो छोटासा सर्कल काढलेला आहे तो काय वाटतो आपल्याला? डोळा वाटतो. हा डोळा काहीतरी लोकेशन असेलच. भारतामध्ये वेगवेगळे स्टेट्स आहेत आणि त्याचबरोबर काही युनियन टेरिटरी सुद्धा आहेत, केंद्रशासित प्रदेश, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश. त्यापैकी हे एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि ते म्हणजे पॉंडिचेरी. त्याला आता सध्या पुदुचेरी असं म्हटलं जातं. लोकेशन लक्षात आलं? पाठ करायची गरज आहे. विसरू शकता आता याच्या पुढे कधीपर्यंत? आयुष्य असेपर्यंत तुम्ही प्रयत्न जरी केले तरी विसरू शकत नाहीत. आता तुम्ही कशामुळे? समजलेलं आहे. फक्त एकदा बघितलंय तुम्ही, एकदा ऐकलंय, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करायची गरज नाही. रट्टा मारायची गरज आहे का याला? गरजच नाहीये. सगळं लक्षात राहणार आहे आपल्या. आणि हेच जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला हे फोरहेड वाटतं, कपाळाचा भाग वाटतो. आणि या कपाळाच्या भागाच्या इथे जर आपण एक बिंदी लावली, कोणतं राज्य होतं हे? राज्य तमिळनाडू. ह्या तमिळनाडूची राजधानी कोणती आहे? चेन्नई. मग हे चेन्नई म्हणजे हे फक्त बिंदी लक्षात ठेवा, बाकी काहीच नाही. राहिलं लक्षात? प्रयत्न करायची गरज आहे? कुठे रिव्हिजन करायची गरज आहे? शक्यच नाही, गरज नाहीये. आणि ते विसरणं शक्यच नाही. तुम्ही कधीही याला विसरू शकत नाही. कधीपर्यंत? मरेपर्यंत विसरू शकत नाही. विश्वास नसेल तर ठीक आहे. तर आजचा हा आपला जो लेक्चर आहे हा आपला इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा जो भाग होता त्याच्यापैकी एक छोटासा शेवटचा पार्ट बाकी आहे. परंतु अभ्यास नेमका कसा करायचा हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. म्हणून शेवटी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की अभ्यास कुठल्याही विषयाचा करा, कुठल्याही एक्झामसाठी करा. काय करावं लागेल? त्याचा प्रत्येक शब्द न शब्द लक्षात आला पाहिजे. मग ही कंडिशन येऊ शकते. नाहीतर मग आपलं पुन्हा ते पहिल्यासारखंच करावं लागेल आपल्याला. पाठांतर, रट्टा आणि शेवटी एक्झाममध्ये असं करावं लागेल. बरोबर आहे? तर आज आपण इथेच थांबूयात आणि पुन्हा आपला पार्ट राहिलेला कंटिन्यू करूयात. आपण हिस्ट्री, जॉग्रफी आणि बाकीचे जे सब्जेक्ट्स आहेत सोशल सायन्सच्या संदर्भात ते आपण सगळे बघणार आहोत. आणि वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे ही एक ट्रिक आता फक्त तुम्हाला एक कॉन्फिडन्ससाठी दाखवलेली आहे. अशा आपल्याकडे खूप वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत लक्षात ठेवण्यासाठी. सिलेबस आपला इथे असा होऊन जाईल की जो आपल्याला त्याचं रिव्हिजन करण्याची सहसा गरजच पडणार नाही. ठीक आहे? चलो रुकते.